यांनी सांगितलं। इंडिगो विमान कंपनीनं आपल्या वेळापत्रकाचं पालन कार्यक्षमतेनं न केल्याबद्दल त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये विमानांची उड्डाणं 10% कमी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिले आहेत। इंडिगोनं 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपलं सुधारित वेळापत्रक सादर करावं असं या निर्देशांमध्ये म्हटलं आहे। या संदर्भात महासंचालनालयानं इंडिगोला नोटीस पाठवली आहे। नोव्हेंबर महिन्यात इंडिगोला 64,000हून अधिक उड्डाणांसाठी मान्यता दिली होती, मात्र प्रत्यक्षात कंपनीनं 59,400हून अधिक उड्डाणं केली, तर महिन्याभरात 951 उड्डाणं रद्द करण्यात आली असं यात म्हटलं आहे। इंडिगोच्या परिचालन संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याचा प्रवाशांवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव मधुसूदन शंकर यांनी आज मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2ला भेट दिली। परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं संयुक्त सचिवांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे 2.5 लाखांहून अधिक विमान प्रवाशांवर थेट परिणाम झाला आहे असं त्यांनी सांगितलं।